आता पुन्हा एकदा जाणार आहोत उद्धव ठाकरे यांच्या बातमीकडे। भाजप हा सत्तांध पक्ष आहे असा आरोप केलेला आहे उद्धव ठाकरेंनी। पुढच्या वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणी करता उद्धव ठाकरे गोव्याच्या दौऱ्यावर आहेत। सुभाष वेलिंगकर यांचा नवा पक्ष आणि शिवसेना यांच्यातल्या युतीबद्दल आज चर्चा देखील होतीये। त्याआधी उद्धव ठाकरेंनी पणजी इथे कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केलंय। अनेकदा असं वातावरण केलं जातं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना युतीत सरकारमध्ये आहे की नाही, आणि सत्तेमध्ये सुद्धा आहेत आणि विरोधी पक्षाचंही काम करतायत। काय करणार, कारण तिथे विरोधी पक्षाचा काही शिल्लकच राहिलेला नाहीये। आणि आम्ही सत्तेत सहभागी असल्यानंतर सुद्धा सत्तेवरती अंकुश ठेवणारा कोणतरी लागतो, नाही तर सत्ता जसं एखादा हत्ती म्हणतात ना, मदांध होतो, मदांध हत्ती, त्याला काही दिसतच नाही, डोळ्यामध्ये मध जातो, सगळं मध चढतो। तसे सत्ताधारी सुद्धा सत्तांध झाले तर आणि त्यांच्यावर सुद्धा अंकुश ठेवायला पाहिजे। त्या पर्रिकरांचं एक मी विधान वाचण्यात आलं की संघाची शिकवण होती म्हणून मी सर्जिकल स्ट्राईक करू शकलो। पर्रिकर साहेब बरोबर आहे, संघाबद्दल मला आदर आहे, प्रेम आहे, कारण तो सुद्धा हिंदुत्ववादी आहे, हिंदुत्वाची नाळ जपणारा आहे। पण त्याच बरोबरीने आपल्या जवानांनी जे शौर्य गाजवलेले आहे त्याचं तुम्ही कुठे कमी लेखू नका, ते कुठे कमी लेखू नका। आणि जो काही सर्जिकल स्ट्राईक झाला त्याच्यावरती टीका सुद्धा झाली, काँग्रेसने टीका केली, राहुल गांधी काहीतरी बोलले, अमुक कोणतरी बोलले, काही जण तर म्हणाले की हा सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही। बैठक मी इकडे घेतलेली आहे, संध्याकाळी मी शिवसेनेच्या पणजीतल्या ऑफिसमध्ये जाणार आहे, कार्यालयात मी जाणार आहे, बघणार आहे माझं कार्यालय शिवसेनेचं कसं आहे। आणि जर का तुम्ही गावागावामध्ये शाखा उघडणार असाल तर तुम्ही सांगा, मी तुमच्या शाखेमध्ये यायला तयार आहे, पण उघडा, गावातल्या लोकांना शिवसेना पाहिजे। काय शिवसेना?